हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। चला तर आज आपण बनविणार आहोत अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारे आलूचे टेस्टी पराठे। पराठे बनवण्यासाठी सर्वात पहिले मी एका कोयपऱ्यामध्ये 1 ग्लास गव्हाचे पीठ घेतले। त्यानंतर पिठामध्ये थोडं मीठ टाकून थोडं पाणी टाकत कणिक मळतो त्याप्रमाणे गोळा मळून घेतला। 5 मिनिट बाजूला ठेवले। त्यानंतर कुकरमध्ये 2 आलू टाकून पाणी टाकलं। गॅसवरती आलू उकडण्यासाठी ठेवले आणि मग 3 ते 4 हिरवी मिरची घेऊन बारीक बारीक कट केली। आलू उकडून झाल्यावरती वरचे कव्हर काढून घेतले। त्यानंतर आलू पूर्ण बारीक करत कणकीमध्ये टाकला। मग कट केलेली हिरवी मिरची, लसूणची पेस्ट, जिरा पावडर, हळद, गोडा मसाला, मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकून सर्व मसाले कणकीमध्ये मिक्स करत पूर्ण साहित्य एकजीव करून घेतले। त्यानंतर एक मोठा साईजचा गोळा बनवून पीठ लावत चपाती लाटतो त्याप्रमाणे पराठा लाटून घेतला आणि तव्यावर तेल टाकून पराठा टाकला। दोन्ही साइडनी तेल लावत अलटी पलटी करत छान भाजून घेतला। बघू शकता मस्त असा टेस्टी आणि खूप कमी वेळात होणारे आलूचे पराठे तयार आहे। चला तुम्ही पण बनवा आणि पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।